जय शिवराय मैत्रिणींनो. तर आम्ही निघालो एका ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणी निघाले तुम्हाला डायरेक्टली दाखवतेच मी तिथं जाऊन. तर चला बघा, मी अशी तयार झाली आहे. तर बघा, बसलोय आम्ही गाडीत आणि आयुष्य आज माझ्या बाजूला बसला. इथं जय पुढे आहे. जय ड्रायव्हर सीटला बसलायस आज. ड्रायव्हर सीटला बसून कासव पण आहे बघा तिथं. नको पाय सोडू. आम्ही गेलेलो आता सागरेश्वरच्या मंदिरमध्ये आणि सागरेश्वरचं दर्शन घेऊन निघालोय बघा. आता पुढचा प्रवास बघूया आता कुठं जायचं. आणि तिथं जे वांद्रानं आम्ही खायला घालत होतो ती काही माणसाळलेली असतात, त्यामुळे ते काही करत नाहीयेत. आणि इथं ह्या मंदिरमध्ये कायमच असतात ते असे. तर बघा, फायनली आम्ही आलोय जिथं मला यायचं होतं. म्हणजे भरपूर दिवसापासून विचार होता की इथं यायचं म्हणून. आरवडेमध्ये बघा, तासगावमध्ये आरवडे इथं की नाही राधाकृष्णाचं मंदिर आहे. तिथे आम्ही आलोय. परिसर एवढा छान आहे ना, हा एकदम मस्त असं आहे मंदिर. आता बघूया चालू आहे का. मंदिर म्हणतात बंद आहे. बघूया चालू असेल तर मग दाखवते मी तुम्हाला मूर्ती इथली कशी आहे काय. इथे येण्यापूर्वी आम्ही अजून एका मंदिरात गेलेलो, गणपतीच्या मंदिरामध्ये. तासगावच्या तिथेच आतमध्ये आहे. पण तिथं मला म्हणजे शूटिंग वगैरे अलाउड नव्हती, ते फोटो वगैरे, त्यामुळे मी काय फोटो वगैरे घेतले नाही तिथं. तर बघा, आम्ही जेवण घेऊन आलेलो येताना आणि मंदिर पण बंद असल्यामुळं मग आम्ही जेवायला बसलोय. आता जेवण करून घेतो तोपर्यंत मंदिर पण खुलते 4-4:30ला काहीतरी. बघ, तर बघा जेवण आमचं झालं आहे आणि अजून पण खूप वेळ आहे मंदिर खुलायला. तोपर्यंत म्हटलं फिरून घ्यावं, जरा फिरायला आलो. तर इकडं बघा, इथं गोशाळा पण आहे, दिसत असेल. भरपूर गाय आहे तिथं. आणि खरंच कोण जवळपास असेल तर तुम्ही या मंदिराला भेट नक्की द्या. खूप छान मंदिर आहे आणि खूप मोठा परिसर आहे, बघण्यासारखं आहे मंदिर. मी काय अजून आत गेलेली नाही आहे. आत गेल्यानंतर कळेलच मूर्ती वगैरे कशी आहे काय आहे. पण बाहेरच खूप मोठा परिसर आहे आणि छान आहे. गोशाळा आहे, मुलांना खेळायला पार्क आहे. नंतर घरी जाताना एका द्राक्षाच्या बागेत आलोय. बापरे, एवढे छान द्राक्ष आहेत ना हे बघा. म्हणजे आलोय आणि द्राक्षाच्या बागेत नाही आलो असं होणार नाही म्हणून थांबलो आम्ही एका ठिकाणी द्राक्ष घ्यायला. म्हटलं फ्रेश जरा द्राक्ष घ्यावीत म्हणून. पण खूप छान बघा, एवढे छान द्राक्ष आहेत. वाव, मस्त आहेत खरंच. घेतली आम्ही पण द्राक्ष विकत, म्हटलं जरा फ्रेश घेऊयात म्हणून. मग इथं तोड चालू होती द्राक्षाची बागेत. मग आम्ही इथंच डायरेक्टली बागेतच आलो मग घ्यायला.